लोकसभा निवडणुकीसाठी जेमतेम 29 दिवस उरलेले आहेत। निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करूनही मात्र राजकीय पक्ष हे कुठेतरी मागे पडताना दिसत आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे। अजूनही महायुती किंवा महाविकास आघाडीच्या जागा वाटप म्हणावं किंवा उमेदवारीची जाहीर करण्याची यादी अद्यापही जाहीर झाली नाही। यासंबंधी बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार प्रतापराव जाधव आहेत। काय म्हणाल भाऊ, निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्यात, 29 दिवस उरलेले आहेत फक्त निवडणुकीसाठी। अद्यापही तुमची असू देत किंवा इतरही महाविकास आघाडी असू देत किंवा महायुती असू देत, अजूनही अद्यापही उमेदवारी जाहीर। आपणा सर्वांना माहीत आहे की या महायुतीमध्ये नवीन पक्ष त्या ठिकाणी रोज जॉईन त्या ठिकाणी होताना दिसत आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी जागा वाटप सगळं जवळपास ठरल्यासारखं आहे। एक दोन जागेचं जे काही थोडंफार त्या ठिकाणी ठरलेलं नाही ते आजच्या बैठकीमध्ये फायनल होईल। उद्याच्या उद्या सगळे संध्याकाळपर्यंत उमेदवार महायुतीचे युतीमधल्या शिवसेना पक्षाचे जाहीर होतील। महायुतीच्या जागा अथवा तुमच्या शिवसेनेच्या जागा काही धक्कातंत्र अवलंबल्या जाणार आहे, काही धक्के बसणार आहेत? हे बघा, त्या ठिकाणी शिवसेनेला आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की सन्मानजनक जागेचं वाटप होईल आणि अतिशय चांगले उमेदवार त्या ठिकाणी दिल्या जातील आणि मिशन 45+ हे महाराष्ट्रातून यशस्वी केले जाईल। नाही, अशी पण चर्चा आहे की काही ठिकाणी जागेंची अदलाबदल होऊ शकते। शिंदे गटाच्या म्हणजे तुमच्या शिवसेनेच्या किंवा भाजपच्या जागांची सुद्धा अदलाबदल होऊ शकते, अशीही चर्चा सुरू आहे। नाही बघा, निवडणुका म्हटलं की चर्चा बऱ्याच त्या ठिकाणी होत असतात। काही चर्चेमध्ये तथ्य असतं, काही चर्चेमध्ये तथ्य नसतं। पण आता तुम्ही पाहत असाल की पहिले शिवसेना भाजप युती म्हणून आम्ही या ठिकाणी लढायचो। आता अजित व दादा राष्ट्रवादी पक्ष घेऊन आल्यामुळं आता महायुती आमची झाली आणि आणखीनही इतर पक्षासोबत आमच्या बोलण्या त्या ठिकाणी सुरू आहेत आणि म्हणून त्यातून योग्य आणि विजयी होणारे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी असतील त्या त्या पक्षाला त्या जागा देऊन ह्या याद्या उद्याच्या उद्या त्या ठिकाणी जाहीर केल्या जाईल। तुम्हाला किती आत्मविश्वास आहे तुमच्या उमेदवारीबद्दल? हे बघा, मला माझ्या उमेदवारीबद्दल त्या ठिकाणी निश्चित आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वासानंच त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काम करतो। पण एवढं मात्र नक्की आहे की मी महायुतीचा एक कार्यकर्ता आहे। महायुतीचा जो कोणी उमेदवार आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब देतील तो प्रचंड मताधिक्यानं बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडून नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आणि त्यांचं 400+ मिशन यशस्वी करण्यासाठी जाईल, एवढं मात्र मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो। असंही म्हटलं जातं की आपल्या शिवसेनेचे खासदार तुमच्या नेतृत्वात हे शिंदे साहेबांसोबत गेले आणि त्यामुळे तुमची जी उमेदवारी आहे ती पक्की आहे असंही म्हटलं जातं आणि त्यासोबतच तुमच्यामुळे किंवा तुमच्या विचाराधीन असलेल्या काही जागा या भाजपच्या गोटातून दिल्या जातील अशीही चर्चा आहे। नाही, हे बघा, या ठिकाणी जे आमचं मिशन आहे की भारतामध्ये 400 पार आणि महाराष्ट्रामध्ये 45+, त्यामुळं त्या ठिकाणी अतिशय योग्य निवडून येणारे उमेदवार हे आमच्या तिन्ही पक्ष किंवा महायुतीच्या माध्यमातून दिल्या जातील आणि ते 100% त्या ठिकाणी यशस्वी होतील याची सर्वजण त्यासाठी प्रयत्नसुद्धा करतील। आज खरं तर तुमच्याच होम पेजवर उद्धव ठाकरे येऊन गेलेत। त्यांनी तुम्हाला ओपन चॅलेंज केलं की तुमचं डिपॉझिटसुद्धा ते म्हणजे वाचवणार नाहीत। हे बघा, उद्धवजी ठाकरे साहेबाचं भाषण मी सुद्धा फेसबुक लाईव्हवर त्या ठिकाणी घरून म्हणजे एका ठिकाणावरून पाहत होतो आणि मला हे आश्चर्य वाटलं की या महाराष्ट्रातली चालू टर्ममधलीच 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे होतं। 2.5 वर्षात त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं त्याचा एकही शब्द त्यांनी पूर्ण सभेमध्ये काढला नाही। पूर्ण सभेमध्ये फक्त भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, स्थानिक या ठिकाणचे शिवसेनेचे खासदार आमदार यांच्यावर टीका करण्यात आणि तेही खालच्या पातळीवरची टीका करण्यातच त्यांनी त्यांच्या 20 मिनिटाचं भाषण या ठिकाणी संपवलं। म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात त्या ठिकाणी येत असेल की 20 मिनिटाच्या भाषणामध्ये बोलत असताना त्यांना आम्हाला टार्गेट करावं लागतं। म्हणजे यांची आता एक आज उद्धवजी ठाकरे आज राज्य पातळीवरचे नेते आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत,
त्यांनी थोडंसं आमच्या पक्षावर किंवा त्यांनी 2.5 वर्षामध्ये केलेल्या कामावर बोलायला पाहिजेत होतं, त्याच्यावर एक शब्दही ते बोलले नाही. आज सिंदखेड राजा येथील भाषणामध्ये संजय राऊतांनी म्हणजे मोदींची तुलना औरंगजेबाशी केली. कसं वाटतंय नेमकं हे बघा, संजय राऊत हा एक नंबरचा वात्रट माणूस आहे. सकाळचा भोंगा म्हणून त्याला पूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो. आणि संजय राऊत हा त्या ठिकाणी काय बोलेल याच्याकडे लोक लक्ष देत नाहीत. एक करमणूक म्हणून संजय राऊताची त्या ठिकाणी क्लिप असेल किंवा त्यांचं काही बोलणं असेल, ते एक करमणूक म्हणून लोक ऐकत असतात. त्याच्या बोलण्याला आम्ही काही फारसं महत्त्व देत नाही. उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत जिल्ह्यात 5 सभा घेतल्या आहेत, म्हणजे आधी गेल्या महिन्यात 3 आणि आता 2, पण अद्यापही त्यांनी संभाव्य उमेदवार फक्त नरेंद्र खेडेकर त्यांचा एक साधाही उल्लेख केला नाही 5च्या 5 भाषणामध्ये. हे बघा, बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये उबाटा गटानं एवढ्या वेळ 2 वेळेस या ठिकाणी त्यांचे नेते येऊनही उमेदवार जाहीर केला नाहीच. पण सगळ्यात मोठं आश्चर्य आहे की बुलढाणा लोकसभा मतदारसंघ ना काँग्रेसनं मागितला, नाही शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीनं मागितला. याच्यावरून तुम्ही समजू शकता की याच्यावर कुठलाही त्यांच्या महाविकास आघाडीचा पक्ष बुलढाणा जिल्ह्यामध्ये लढायला तयार नाही. तुमची लढत कुणाशी होईल काय वाटतं? आता मी तुम्हाला याचं उत्तर पहिल्याच प्रश्नात दिलेलं आहे की ना राष्ट्रवादी शरद पवाराची या ठिकाणी उमेदवारी मागत आहे किंवा हक्क सांगत आहे. बाकीच्या ठिकाणी जसे त्यांच्या एकमेकावर कुरघोड्या चालू आहेत, किंवा काँग्रेस ही जागा या ठिकाणी मागत नाही आहे. आणि उभाटानं मागच्या वेळेस लढली होती म्हणून ती उभाटाच्या गळ्यात ही जागा बांधून दिलेली आहे. त्यामुळं आता उभाटाला ही जागा लढणं आहे म्हणून ते या ठिकाणी आले. पण उमेदवार त्यांनाही अजून असं वाटत नसेल की बा तुल्यबळ उमेदवार कोण द्यावा, म्हणून त्यांच्याजवळ काही उमेदवार सापडत नाही आहे. त्यांनी असंही आपल्याला आव्हान दिलं आहे की पोलिसांच्या बळाचा वापर करून तुम्ही दादागिरी करतात. दादागिरी जर त्यांच्याशी केली तर ते तयार आहेत तुमच्याशी लढायला, फक्त पोलीस बाजूला ठेवा असं ते म्हणतात. हे बघा, बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना आणि विशेष करून तुम्हा मीडियावाल्यांना सगळ्यांना माहिती आहे की प्रतापराव जाधव हा कुठल्या स्वभावाचा माणूस आहे. दादागिरी मी कधी केली नाही, दादागिरीनं मी वागत नाही. मी अगदी जमिनीवर पाय ठेवून आणि लोकांसंग सामंजस्याचे संबंध ठेवूनच मी या ठिकाणी वागत आलो, वागतो आहे, वागत राहील. आणि म्हणूनच गेली 35 वर्ष, त्यातले 20 वर्ष मला मेहकर मतदारसंघातल्या लोकांनी डोक्यावर घेतलं आणि गेल्या 15 वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यातली जनता मला सातत्यानं आशीर्वाद त्या ठिकाणी देत आहे. आणि मी जर दादागिरी करणाऱ्यातला जर असतो तर निश्चित लोकांनी मला एवढे आशीर्वाद इतके दिवस त्या ठिकाणी दिले नसते. तर नक्कीच उद्धव ठाकरे यांचं आव्हान प्रतापराव जाधवांनी स्वीकारलं आहे आणि त्यांनी फक्त निष्ठावान कार्यकर्ता उमेदवार म्हणून द्यावा असंही त्यांनी मागणी केली आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.